विद्यार्थी मित्रांनो, मी एल व्ही पोपले, शिल्पनिर्देशक वीज तंत्री ITI जालना, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण चांगल्या पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती याविषयी अभ्यास केला होता. आज आपण या पाठामध्ये पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी जे काही कॅपॅसिटरचं रेटिंग असतं त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर लाईन कंडक्टरमध्ये स्किन इफेक्ट हा एक प्रभाव आहे, त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि AC व DC यामध्ये तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी आज आपण करणार आहोत की AC आणि DC मध्ये काय फरक आहे. तर आता आपण पाहूया या ठिकाणी सर्वप्रथम या 3 टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी आपण करूया. तर या ठिकाणी आपण कॅपॅसिटर रेटिंग फॉर इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर, त्याचबरोबर स्किन इफेक्ट इन लाईन कंडक्टर आणि कम्पेअर बिटवीन AC DC या 3 घटकांचा आज आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया कॅपॅसिटर रेटिंग फॉर इम्प्रूव्ह PF, पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी जे काही कॅपॅसिटर वापरायचे आहेत आपल्याला, त्याचा या ठिकाणी एक मी छोटासा चार्ट बनवलेला आहे. जनरली मोटरचा पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी इंडक्शन्स मोटर आहेत त्यामुळे सर्किटचा एकूण पॉवर फॅक्टर हा लॅग होतो. म्हणून जास्त गरजेचं आहे की त्या ठिकाणच्या इंडक्टिव्ह जो काही लोड असेल त्याचा पॉवर फॅक्टर आपल्याला युनिटीच्या जवळ कसा नेता येईल हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी HP दिलेली आहे. मोटरची कॅपॅसिटी आपण HP मध्ये सांगतो आणि प्रत्येक मोटर ह्या वेगवेगळ्या RPMच्या बनवलेल्या असतात. जसं की 3000 RPM असेल, 1500 RPM आहे, 1000 RPM आहे, 750 RPM आहे आणि 500 RPM आहे. RPM म्हणजे रेव्होल्युशनल पर मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये होणाऱ्या फेऱ्यांची संख्या, ही आपल्याला माहिती आहे. तर अशा सेम HPच्या वेगवेगळ्या RPM मध्ये मोटर्स आपल्याला मिळतात, त्या आपण वापरतो विविध कामासाठी. तर एक उदाहरण बघूया आपण की 2.5 HPची मोटर आहे, 2.5 HPची मोटर आहे, ज्याची RPM जी आहे हे 3000 RPM आहे. तर अशा 3000 RPMच्या 2.5 HPच्या मोटरचा जर आपल्याला पॉवर फॅक्टर सुधारायचा असेल, इम्प्रूव्ह करायचा असेल, तर त्या ठिकाणी त्या मोटरला 1 KVR हा कॅपॅसिटर त्या ठिकाणी कनेक्ट करावा लागतो. जर तीच 2.5ची मोटर असेल, 1500 RPM असेल, तरी देखील 1 KVR वापरावा लागतो. 2.5चीच मोटर आहे पण त्याचं RPM जे आहे हे कमी झालेलं आहे, 1000 RPM झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी 1.5 KVRचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावावा लागतो. परत RPM कमी झालं, 750 आहे, तर 2 KVRचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावावा लागतो. आणि 500 RPM जर असेल मोटरची स्पीड, तर त्या ठिकाणी 2.5 KVR या कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावावा लागतो. त्याचप्रमाणे 5 HPची मोटर आहे, तर 3000 RPM ला 2 KVR, 1500 RPM ला 2 KVR, 1000 RPM ला 2.5 KVR, 750 RPM ला 3.5 KVR आणि 500 RPM ला 4 KVR. 5 HP पेक्षा जास्त मोटर आहे, 7.5 HPची मोटर आहे. अर्थातच HP वाढत गेली, इंडक्टिव्ह लोड वाढत गेला आणि पॉवर फॅक्टर हा लॅगिंग चालतो, तो तेवढा इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. म्हणून कॅपॅसिटरची रेंज जी आहे, रेटिंग जी आहे, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. या चार्टनुसारही आपल्याला ते या ठिकाणी क्लिअरच होईल. 7.5 HPची मोटर 3000 RPMचं असेल, तर त्या ठिकाणी 2.5 KVRचा कॅपॅसिटर लावावा लागेल. 1500 RPM जर झाली असेल 7.5 HPची मोटरची स्पीड, तर 3 KVRचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी आवश्यक आहे. 7.5 HPची मोटर आहे, 1000 RPM स्पीड असेल, तर त्या ठिकाणी 3.5 KVRचा कॅपॅसिटर लागेल. त्याची स्पीड जर 750 RPM असेल तर 4.5 KVR लागेल आणि 500 RPM असेल तर 5.5 KVR लागेल. 10 HPची मोटर आहे, 3000 RPM आहे, 3 KVR लागेल. 1500 RPM ला 4 KVR लागेल. 1000 RPM ला 4.5 KVR लागेल. 7.5 RPM असेल तर 5.5 KVRचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी लागेल. 500 RPM असेल तर 6.5 KVRचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी लावावा लागेल. या पद्धतीने आपण 2.5 HP ते 25 HP पर्यंतचा हा एक छोटासा चार्ट मी या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण हा चार्ट पाहू शकता की HP वाढत गेलेली आहे आणि त्या ठिकाणी कॅपॅसिटरची पॉवर रेटिंग जे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी वाढवायची आवश्यकता पडते. तर या ठिकाणी कॅपॅसिटर या चार्टमध्ये दाखवताना मी KVR मध्ये दाखवलेला आहे.
तर केव्हीआर म्हणजे काय, तर एक केव्हीआर म्हणजेच 50 मायक्रोफॅरेड. बाजारामध्ये जनरली आपण ज्यावेळेस कॅपॅसिटरची मागणी करतो तर आणि मागच्याही पाठामध्ये आपण बघितलं कॅपॅसिटर हा फॅरेड मायक्रोफॅरेड मध्ये सांगितला जातो, पण कॅल्क्युलेशन नुसार हे केव्हीआर मध्ये आपण या ठिकाणी स्पेसिफाय केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आता 2.5 HP ची मोटरला 1 केव्हीआरचा कॅपॅसिटर लागतो, म्हणजे कुठला लागतो, तर 2.5 HP च्या 3000 RPM स्पीडच्या मोटरला 1 केव्हीआर अर्थातच 50 मायक्रोफॅरेड या क्षमतेचा कॅपॅसिटर जर आपण त्या ठिकाणी कनेक्ट केला त्या मोटरला, तर अशा 2.5 HP च्या मोटरचा पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी निश्चितच इम्प्रूव्ह होतो, सुधारतो आणि तो युनिटीच्या जवळपास जातो. आता हे 1 केव्हीआर बरोबर 50 मायक्रोफॅरेड मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण हे कसं येतं हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे की 1 केव्हीआर बरोबर 50 मायक्रोफॅरेड कसं आहे. या ठिकाणी एक छोटंसं गणिताच्या स्वरूपात मी तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करून दाखवतो की 1 केव्हीआर 50 मायक्रोफॅरेडच्या इक्वल कसं आहे. तर या ठिकाणी एक छोटासा फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्सचा. म्हणजे कॅपॅसिटन्स जर माहीत करायचं असेल तर केव्हीआर गुणिला 1000 भागिले 2πf_v². याच्यामध्ये कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपण काढतोय फॅरेडमध्ये. तर केव्हीआर दिलेला आहे, एक केव्हीआरच आपण एक्झाम्पल घेतोय. तर केव्हीआरची किंमत या ठिकाणी 1 आलेली आहे, गुणाकारामध्ये 1000 जशा तसे आले, भागाकारात 2, पायची किंमत 3.142 गुणिला एफ सप्लायची फ्रिक्वेन्सी ही आपण 50 घेत असतो आणि व्होल्टेज या ठिकाणी 250 व्होल्ट घेतलेला आहे लाईनचं, त्याचा वर्ग असल्यामुळे 250 गुणिल्या 250. पुढच्या स्टेजमध्ये कॅपॅसिटन्स बरोबर 1 गुणिला 1000 म्हणजे 1000 भागिले 2 गुणिले 3.142 गुणिला 50 गुणिला 250 गुणिला 250 या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर ती संख्या याप्रमाणे येईल 19 63 75 00. आता याचा जर भागाकार केला आपण तर तो भागाकार 0.00005092 फॅरेड इतका येतो. मित्रांनो, कॅपॅसिटर हा नेहमी मायक्रोफॅरेडमध्ये सांगितला जातो आणि आपल्याला माहिती आहे की मायक्रोफॅरेडची किंमत 10⁶ असते. म्हणजे या आलेल्या किमतीला हे जे काही कॅपॅसिटरची किंमत आलेली ही फॅरेडमध्ये आलेली आहे, याला आपण मायक्रोफॅरेडमध्ये करण्यासाठी याला 10⁻⁴ याने गुणाकार केला असता त्याची किंमत 50.92 मायक्रोफॅरेड इतकी येत असते. हा झाला कॅपॅसिटन्स. म्हणजे 1 केव्हीआर बरोबर 50 मायक्रोफॅरेड ही किंमत आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, ज्याचा वापर आपण या मागच्या चार्टमध्ये करू शकतो. म्हणजे 5 असेल, 5 HP ची मोटर असेल तर 2 केव्हीआरचा लावायचा आहे. अर्थातच 100 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर या ठिकाणी 5 HP च्या मोटरला लावणं आवश्यक आहे. म्हणजे हे केव्हीआरचं रूपांतर तुम्हाला या ठिकाणी 1 केव्हीआर बरोबर मायक्रोफॅरेड यानुसार या ठिकाणी प्रत्येक केव्हीआरची व्हॅल्यू तुम्हाला काढता यायला पाहिजे. तर याप्रमाणे आपण कॅपॅसिटर वेगवेगळ्या प्रकारचे HP मोटरला वापरून त्या ठिकाणी निश्चितच त्याचा पॉवर फॅक्टर जो काय आहे तो आपण या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. यानंतर दुसरा जो काही घटक आपण अभ्यासणार आहोत स्किन इफेक्ट. तर स्किन इफेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या कंडक्टरमधून ज्यावेळेस आपण AC पाठवतो तर तो कंडक्टरच्या आतून वाहण्यापेक्षा कंडक्टरच्या पृष्ठभागातून जास्त वाहतो. अशा परिणामास ACचा स्किन इफेक्ट असे म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे कंडक्टर दाखवलेलं आहे. कंडक्टर हा घटक वीज प्रवाह वाहण्याचं साधन आहे. कंडक्टर मार्फत आपण इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्याचं वहन करू शकतो. मित्रांनो, कंडक्टरला ज्यावेळेस सप्लाय दिला जातो तर त्यावेळेस कंडक्टरमधून जो काही प्रवाह वाहतोय हे कंडक्टर दाखवलेला आहे. तर वाहणारा प्रवाह जो आहे हा कंडक्टरच्या मध्यभागातून म्हणजे केंद्रबिंदू ज्याला म्हणू आपण, या केंद्रबिंदूपासून न वाहता त्या कंडक्टरचा पृष्ठभाग जो असतो हा पृष्ठभाग, तर या पृष्ठभागावरून वाहणाऱ्या प्रवाहाची किंमत ही जास्त असते. याचाच अर्थ वाहणारा करंट जो काही आहे हा केंद्रबिंदूपासून न वाहता त्या कंडक्टरच्या पृष्ठभागापासून जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाहतो. यालाच त्या लाईन कंडक्टरचा स्किन इफेक्ट असं म्हटलं जातं.
म्हणजे हा एक प्रकारचा इफेक्ट आहे, परिणाम आहे, जो कंडक्टरमधून करंट फ्लो होत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर स्किन इफेक्ट विषयी बघू आपण की एखाद्या कंडक्टरमधून एसी पाठवला असता त्या कंडक्टर भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे की कंडक्टरला सप्लाय दिला की त्या कंडक्टरमधून प्रवाह वाहतो आणि त्या कंडक्टर भोवती स्वतःच्या मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात, चुंबकीय रेषा निर्माण होतात. या ठिकाणी कंडक्टरमधून वाहणारा प्रवाह जो काय हा एसी असल्यामुळे त्याची किंमत व दिशा सतत बदलती. त्यामुळे या मॅग्नेटिक लाईन्स ज्या तयार होणार आहेत या मॅग्नेटिक लाईन्स या कंडक्टरकडून कापल्या जातात. कंडक्टर स्थिर आहे परंतु चुंबकीय रेषा आपली किंमत व दिशा सतत बदलतात. त्यामुळे या कंडक्टरकडून कापल्या जातात आणि फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार त्या कंडक्टरमध्ये स्वतःचा सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ निर्माण होतो. आता कंडक्टरमध्ये निर्माण होणारा सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ त्याची दिशा जी आहे ही सप्लायच्या विरुद्ध असते. याचा अर्थ कंडक्टरमधून ज्या दिशेने प्रवाह वाहतोय याच्या विरुद्ध दिशा या कंडक्टरमध्ये ज्या चुंबकीय रेषांमुळे सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ निर्माण झालेला आहे त्याच्या विरुद्ध दिशा त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या फ्लक्स ज्या काही आहेत या लेन्झच्या नियमानुसार कार्य करतात आणि मध्यबिंदूकडून पृष्ठभागाकडे येतात व दिशा बदलामुळे नष्ट होणाऱ्या फ्लक्स केंद्राकडे येऊन नष्ट होतात. याचा अर्थ या कंडक्टरमधून ज्या काही सुरुवातीच्या चुंबकीय रेषा पृष्ठभागाकडून वाहत होत्या या चुंबकीय रेषा या कंडक्टरकडून कापल्या गेल्या आणि या कंडक्टरमध्ये सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ निर्माण झाला. त्या सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ मुळे त्याच्या ज्या काही चुंबकीय रेषा निर्माण झालेल्या आहेत या देखील केंद्राकडून या ठिकाणावरून पृष्ठभागाकडे येतात आणि परत सप्लायची दिशा बदलते. त्यामुळे त्या परत पृष्ठभागावरून केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने म्हणून बिंदूला मध्ये छेदणाऱ्या फ्लक्सची संख्या जी आहे ही जास्त असते आणि पृष्ठभागाला छेदणारी जी काय फ्लक्सची संख्या आहे ही कमी असते. त्यामुळे काय होतं की मध्यभागी जास्त प्रमाणात इंडक्शन निर्माण होतं. म्हणजे कंडक्टरच्या या सेंट्रल पॉइंटला केंद्रबिंदूच्या ठिकाणी जास्त प्रमाणात इंडक्शन निर्माण होतं आणि त्यामुळे मध्यभागी जास्त प्रमाणात बॅक ईएमएफ तयार होतो. आपल्याला माहिती आहे बॅक ईएमएफ कशामुळे तयार होतो आणि या बॅक ईएमएफ मुळे मध्यभागी प्रवाहाला जास्त विरोध होतो. म्हणजे कंडक्टरच्या सेंटर पॉइंटला येणाऱ्या परिणामी मॅग्नेटिक फ्लक्स हे जास्त असतात. त्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणात बॅक ईएमएफ निर्माण होतो आणि या बॅक ईएमएफ मुळे या ठिकाणी प्रवाह वाहण्याला जास्त प्रमाणामध्ये विरोध त्या ठिकाणी होत असतो आणि विरोध झाल्यामुळे कंडक्टरचा प्रवाह पृष्ठभागावरून जास्त प्रमाणात वाहतो. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी प्रवाह वाहत नाही. आपल्याला माहिती आहे ओम्स लॉ मध्ये आपण त्याचा अभ्यास देखील केलेला होता. आणि हा जो काही परिणाम आहे याच परिणामाला कंडक्टरचा स्किन इफेक्ट असं म्हटलं जातं. आणि हा स्किन इफेक्ट कमी करण्यासाठी कंडक्टर हा अखंड न वापरता ट्रान्समिशन लाईन मध्ये स्टँडर्ड कंडक्टर वापरला जातो. स्टँडर्ड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एकाच कंडक्टरचे अनेक तारा त्या ठिकाणी वापरल्या जातात ज्याला स्टँडर्ड कंडक्टर म्हणतो. तर हा जो काही स्किन इफेक्ट आहे हा स्किन इफेक्ट काही ठराविक गोष्टींवरती अवलंबून असतो. डिपेंड्स आहे ज्याला आपण पाहू शकतो की टाइप्स ऑफ मटेरियल, तो जो काही कंडक्टर आहे तो कुठल्या धातूपासून बनवलेला आहे त्याच्यावरती देखील त्या कंडक्टरचा स्किन इफेक्ट अवलंबून आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणची सप्लाय फ्रिक्वेन्सी, त्याचबरोबर डायमीटर ऑफ कंडक्टर, कंडक्टरच्या आडव्या छेदाचं क्षेत्रफळ किती आहे या गोष्टीवर देखील त्या ठिकाणी तो स्किन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच जर जाड आकाराचा कंडक्टर असेल तर त्याचा होणारा स्किन इफेक्ट हा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या घटकांवरती कंडक्टरचा स्किन इफेक्ट अवलंबून आहे. मग हा स्किन इफेक्ट कमी करण्यासाठी स्टँडर्ड वायर वापरतात. स्टँडर्ड वायर म्हणजे काय तर ह्या ठिकाणी हे कंडक्टर्स आहेत. एक न वापरता 7 कंडक्टर्सची एक तार बनवली जाते ज्याला स्टँडर्ड वायर म्हणतात आणि याच्यातून विद्युत प्रवाह सोडला जातो. ट्रान्समिशन लाईन मध्ये अशा प्रकारच्या ACSR कंडक्टर कंडक्टर असतात. यामुळे काय होतं की हा जो काही स्किन इफेक्ट होता हा स्किन इफेक्ट विभागला जातो आणि त्याचा परिणाम त्या संपूर्ण कंडक्टरवरती होत नाही. अशा पद्धतीने आपण तो स्किन इफेक्ट कमी करू शकतो.
या पद्धतीने हे ACSR कंडक्टरची संख्या असते. गरजेनुसार हे कंडक्टर्स ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरले जातात. यानंतर तिसरा घटक जो आपण आज बघणार आहोत, डिफरन्स बिटवीन AC आणि DC. AC आणि DC सप्लाय मध्ये जो काही फरक आहे त्याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी व्हेक्टर डायग्राम पाहूया. हा व्हेक्टर डायग्राम DC सप्लायचा आहे. DC सप्लाय जो आपली किंमत व दिशा बदलत नाहीये, त्याची किंमत तीच राहते आणि डायरेक्शन जी आहे ती पण तीच राहते. या ठिकाणी व्होल्टेजची साईन दाखवलेली आहे, त्याचबरोबर करंटची साईन दाखवलेली आहे. हे दोन्ही एकाच रेषेत जातात, याची किंमत कमी जास्त नाहीये, दिशा बदलत नाही. हा झाला डीसीचा साईन. आणि एसीचा आपण अभ्यास केलेला आहे की ज्याची किंमत व दिशा सतत बदलते. व्होल्टेज आणि करंटची साईन आहे जी शून्यापासून मॅक्झिममला चालली, परत शून्य व्हायला लागली मिनिममला, परत निगेटिव्ह साईडला शून्यापासून मॅक्झिममला चालली, मॅक्झिमम पासून परत शून्याकडे यायली. ही किंमत या ठिकाणी सतत बदलते, दिशा बदलते. असे दोन प्रकारचे सप्लाय आपल्याकडे उपलब्ध असतात, एसी आणि डीसी. तर याची तुलना जर आपण करायची म्हटलं तर काय आहे, तर एसी सप्लाय जो सप्लाय आपली किंमत व दिशा सतत बदलत असतो अशा सप्लायला आपण एसी सप्लाय म्हणतो. आणि न बदलता सातत्याने जो वाहतो एका दिशेमध्ये त्याला आपण डीसी सप्लाय म्हणतो. त्याचबरोबर एसी पासून मिळणारे चुंबकीय क्षेत्र हे सतत बदलणारं असतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे काही एसी मध्ये निर्माण होतं हे नेहमी बदलणारं असतं, कारण सप्लाय आपली दिशा बदलत असतो. तर याच्या तुलनेमध्ये डीसी पासून मिळणारं जे काही चुंबकीय क्षेत्र आहे हे सारख्याच प्रमाणात असतं, ते बदलत नाही. त्याचबरोबर कॅपॅसिटर मधून करंट वाहू शकतो. म्हणजे एसी सप्लाय जर आपण कॅपॅसिटर कनेक्ट केला तर आपण बघितलं प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये याचा अभ्यास केला होता की कॅपॅसिटर मधून सतत करंट वाहतो. पण तेच कॅपॅसिटर आपण डीसी सप्लायला जोडलं तर ज्यावेळेस कॅपॅसिटर पूर्ण चार्ज होतो त्यावेळेस मात्र त्या कॅपॅसिटर मधून डीसी करंट वाहू शकत नाही. त्याचबरोबर एसी सप्लायचा सर्किटचा जर करंट आपल्याला माहिती करायचा असेल तर तो I बरोबर व्होल्टेज भागिला इम्पिडन्स V भागिला Z या सूत्राने आपण माहित करू शकतो. आणि डीसी सप्लाय मधला जर करंट काढायचा असेल तर व्होल्टेज भागिला रेजिस्टन्स या सूत्राने आपण तो माहित करू शकतो. याचबरोबर एसी सर्किटची पॉवर जर आपल्याला माहिती करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कॉस फाय हा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर मागच्या पाठातही आपण याचा विचार केला होता, अभ्यास केला होता. म्हणून एसी सर्किटची पॉवर ही व्होल्टेज गुणिला करंट गुणिला कॉस फाय या पद्धतीने काढली जाते. तर डीसी सप्लायचा पॉवर फॅक्टर किंवा पॉवर हा व्होल्टेज आणि करंट या दोघांच्या गुणाकारानुसार माहित केली जाते. याचबरोबर अजून एक फरक या दोघांमध्ये आहे, तो म्हणजे फ्रिक्वेन्सीचा. एसी सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 Hz असते, तर डीसी सप्लाय मध्ये फ्रिक्वेन्सी ही 0 असते. हे काही टॉपिक्स आहेत ज्या एसी आणि डीसी मध्ये आपण या ठिकाणी त्याचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करू शकतो. याचबरोबर एसी जनरेटर पासून एसी सप्लाय जो काय आहे हा आपल्याला एका एसी जनरेटर पासून मिळतो. तर डीसी सप्लाय आपल्याला सेल, बॅटरी इत्यादी पासून मिळत असतो. एसी सप्लायचा पॉवर फॅक्टर हा 0 ते 1 यांच्या दरम्यान असतो. जसं रेझिस्टिव्ह असेल तर 1 युनिटी असेल, किंवा मग 1 पेक्षा कमी लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर 9.9 वगैरे. आणि डीसी सप्लाय मध्ये मात्र पॉवर फॅक्टर हा नेहमी एकच असतो, युनिटीच असतो. त्याचबरोबर एसी सप्लायची पोलॅरिटी ही सतत बदलत असते. आपल्याला माहिती आहे सप्लाय आपली दिशा बदलतोय म्हणून पोलॅरिटी बदलते, पण डीसी मध्ये पोलॅरिटी ह्या नेहमीसाठी स्थिर असतात, त्या बदलत नाहीत. त्याचबरोबर एसी सप्लाय हा P व N या अक्षराने दाखवतात. जसं आपण याला फेज किंवा न्यूट्रल असे देखील म्हणतो. तर या तुलनेमध्ये डीसी सप्लाय हा प्लस व मायनस या सांकेतिक चिन्हाने दाखवतात. आणि एसीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो, त्याच्या तुलनेने डीसीचा वापर हा कमी प्रमाणात केला जातो असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, या पद्धतीने आज आपण या ठिकाणी 3 घटकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.